महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। केज तालुक्यातील येवता येथील पाणी टंचाईकडे प्रशासनाचे दुर्लक्ष। राजा काका फाउंडेशनच्या वतीने पाण्याचे 2 टँकर मोफत केले चालू। केज तालुक्यातील येवता येथील पाणी टंचाईकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे। मात्र ग्रामस्थांच्या मदतीला राजा काका फाउंडेशन धावून आले। राजा काका फाउंडेशनच्या वतीने पाण्याचे 2 टँकर मोफत चालू करण्यात आले आहेत। याबाबतची सविस्तर माहिती अशी की सध्या उन्हाळ्याचे दिवस असून यावर्षी पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात असून मागील 8 ते 10 दिवसांपूर्वी येवता येथील दलित समाज बांधवांनी पंचायत समिती कार्यालयाच्या समोर पाणी प्रश्नांवर आंदोलन केले होते। यावेळी पंचायत समिती कार्यालयाच्या वतीने अधिकारी व कर्मचारी, ग्रामविकास अधिकारी, सरपंच यांनी दलित समाज बांधवांना आश्वासित केले होते की सोमवार दिनांक 27 मे 2024 रोजी पाण्याचे टँकर चालू करण्यात येणार असल्याचे सांगून आंदोलन स्थगित केले होते। परंतु ठरवल्याप्रमाणे प्रशासनाने अद्यापही पाण्याचे टँकर चालू केले नाही। प्रशासन व प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी हे नागरिकांना पाणी पुरवण्यास टाळाटाळ करत आहेत, असा आरोप नागरिकांनी केला आहे। दुष्काळाची दाहकता लक्षात घेऊन सामाजिक बांधिलकी जपत गेल्या 1 महिन्यांपासून स्वर्गीय जयंतराव कारभारी जोगदंड यांच्या स्मरणार्थ राजा काका फाउंडेशनच्या वतीने एक टँकर चालू केले होते, परंतु सर्वांना पाणी मिळत नव्हते। म्हणून दिनांक 30 मे 2024 रोजी प्रदीप तात्या जोगदंड सर यांच्या सहकार्याने नवीन एक टँकर चालू करून गावाचा पाणी पुरवठा सुरळीत होईल या हेतूने 1 महिन्यापासून पाणी पुरवठा मोफत सुरू करण्यात आला आहे। प्रशासनाला निवेदन देऊन आंदोलन करून सुद्धा प्रशासनाला जाग आली नाही। यामुळे राजा काका फाउंडेशनच्या वतीने आज नवीन एक टँकरच्या माध्यमातून गावकऱ्यांना पाणी देण्याचा निर्धार करण्यात आला आहे। यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। राजा काका फाउंडेशनच्या वतीने पाण्याची सोय केली त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। महाराष्ट्र टुडे न्यूज प्रतिनिधी वसंत सोनवणे, बीड, केज। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।